बातमी रत्नागिरीमधून आहे। विठ्ठलाच्या जयघोषानं रत्नागिरी सुद्धा अक्षरशः दुमदुमून गेली आहे। शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर अशा संकल्पनेतून रत्नागिरीमध्ये वारी निघाली आहे। प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणं शक्य नसलेल्यांसाठी रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचं आयोजन करण्यात आलं। हजारो विठ्ठल भक्त या दिंडीत सहभागी झाले होते। रत्नागिरीतून निघालेल्या या वारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुढेकर यांनी। आषाढी एकादशी आणि विठुरामाच्या जयघोषाने जशी पंढरी दुमदुमलेली आहे तशी अवघी रत्नागिरी देखील विठुरामाच्या गजराने दुमदुमलेली आहे। आपण सध्या आहोत रत्नागिरीतील शहराच्या मध्यभागी आहोत आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय वारी आषाढ वारीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर अशी दरवर्षी ही वारी जी आहे त्या वारीचं सकल हिंदू समाजाकडून आयोजन करण्यात येतं। ज्यांना आपल्या व्यस्त कामामुळे पंढरीला जाता येत नाही प्रत्यक्ष अशांसाठी त्या वारीचं आयोजन जे आहे ते केलं जातं। रत्नागिरीतील मारुती मंदिर म्हणजेच शक्ती मंदिर ते रत्नागिरीतील जे विठ्ठल मंदिर आहे म्हणजेच भक्ती मंदिर इथपर्यंत या वारीचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं आणि हजारो नागरिक जे आहेत वारकरी आहेत ते या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत इथले आयोजक आहेत, वारकरी देखील आहेत। काय नेमकं सांगाल, कारण दरवर्षी या वारीचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं, काय सांगाल? 700-800 वर्षापासूनची ही वारीची परंपरा आहे आणि रत्नागिरीमध्ये पंढरपूर समजलं जाणारं विठ्ठलाचं मंदिर देखील आहे। तर आम्हाला असं वाटलं की रत्नागिरीमध्ये ज्या भाविकांना पंढरपुराला वारीसाठी जाता येत नाही त्या वारकऱ्यांसाठी आपण रत्नागिरीमध्ये वारीचं आयोजन करू। आणि वारी हे समरसतेचं प्रतीक आहे। वारी हे जातीपंथाचं किंवा कुठल्याही उच्च नीच श्रीमंत गरीब असे सर्वजण या वारीमध्ये सहभागी होतात। त्यामुळे या वारीचा प्रतिसाद दरवर्षी उदंड वाढत आहे आणि आपल्याला सर्वांना सांगायला आवडेल की हे 5वं वर्ष आहे वारीचं आणि उत्कृष्ट नियोजन या वारीचं दरवर्षी होतं। सकाळी 6:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ही वारी चालते आणि यावर्षी खूप चांगला प्रतिसाद वारीला मिळत आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर एक वेगळा संदेश या वारीच्या माध्यमातून देखील देण्यात येतोय। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या अवघी रत्नागिरी जी आहे ती विठुरामाच्या जयघोषाने दुमदुम झालेली पाहायला मिळते। राकेश गुढेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।